हाय नमस्कार. तर गुड मॉर्निंग. चाललाय गाडीचा व्यवहार. गाडी इकल्याशिवाय तर मी दम घेणार नाही भावा बहिणींनो. इकडं असा लाईन मध्ये ये. अरे इकडे येऊन बोल की कळू दे लोकांना बी कसं चाललाय गाडीचा व्यवहार ते. आज पैसे द्या म्हणावं. आज आम्ही काय खायचं म्हणावं घरात. हा उपाशी बसायचं का मुस्क घालून. इकडं आण माझ्याकडं. तुला कोण भेट नाही मला भेट. आणि इकडं फोन कर कॉलिंग कर परत. काय चाललं होतं गाडीचं. ती गाडी कितीला का जायना. ती गाडी तर ऐकणारच आहे मी. 5 पैशाला का जायना. गाडी ऐकल्याशिवाय दम घेणार नाही मी. तर भाऊ बहिणींना मला व्हिडिओ कशासाठी काढायचा तुम्हाला सांगते. सकाळी टाकल्याचा एक व्हिडिओ आलाय बघा. काय व्हिडिओ आलाय टाकल्याचा की आमच्या माग लागती आणि स्वतः आयुष करत झोपती 12 वाजेपर्यंत असं त्याचं म्हणणं आहे. तर आव्या किती वाजले तर आता दाखव मला. तुम्हाला दाखवती लाईव्ह दाखवते. लाईव्ह किती वाजले ते दाखव. 11 वाजून 5 मिनिटं झाल्या ती. 11 वाजून 5 मिनिटं झाले. मग 12 वाजायला किती टाइम आहे अजून. किती टाइम आहे अजून. 1 तास. अरे एवढं आकृत करून कुठं फिटशील त्याला म्हणाव. एवढं जे आकृत करतोय ना तू माझ्यावर ती फिटशील कुठं. एवढं आकृत कडू नकोच. त्याची खालीच फेड हाय आणि तिला द्यावानी एक लोक आताच चटा मारतोय. लय आकृताचं कसं असतं माहितीये का भावा बहिणी. लय आकृत केलं का नाही त्याची फळं आहेत का नाही भोगावी लागते ते आपल्याला. बरोबर आहे का नाही. आता तुम्हाला सांगते रोज आहे का नाही गांडी ऊन असतोपर्यंत पास आलतोय स्वतः. आणि आज लय साधू संत झाला. सकाळी उठून आंघोळ हे करून आला माझ्याकडे कॅमेरा घेऊन. भावा बहिणीने तर माझी तब्येत नसते बरोबर तुम्हाला सांगते. आणि तुम्ही बघा त्याच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही त्याच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला दिसल माझं अंग किती सुजलेला आहे. माझा चेहरा किती सुजलेला आहे. ते माझा चेहरा आहे ना तुम्हाला ठळठळीत अगदी तुमच्या डोळ्यानं तुम्ही बघू शकता. आणि काही पोरग हो काही पोरांनी एक ॲड लावलंय आम्हाला ह्याच्या. काय घेणं त्याला पडलं का आमच्या घरात येते ती हाकते ती मुतते ती आमचं सगळं सराजम बाहेर फेकते ती. कशामुळं व कशामुळं एवढी दादागिरी कशामुळं असेल सांगा की तुम्ही मला भावा बहिणींना. आम्ही आपलं दुखी मिळून हो का हाय का व्हिडिओ सुद्धा काढू द्या ना ती आहे का मला. दुखी मिळून आम्ही आपलं सुखे खायचं काम करतोय तर नाही व खावं जगू द्या ना तेव्हा आम्हाला भावा बहिणींना खरंच. आणि मला व्हाय नाही तुम्हाला सांगते भावा बहिणीनं मला व्हाय ना हो कामधाम मला व्हाय नाही. कारण की माझी तब्येत नाही बरोबर. तुम्हाला सांगते माझी जीभ सुकते तुम्हाला माहिती आहे का. जीभ माझी सुकते. मला चक्कर येते. माझं अंग थरथर कापतंय. माझं छातीचं ठोक असं धडा 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 वाढत्यात. माझी शुगर कमी होती. मला काम व्हायना झालंय भावा बहिणीनं. म्हणून तुम्हाला सांगते एक डली घेतलेली मी खळबाट घेतलेला दिलंय व मी तुम्हाला सांगते अर्धलीनं म्हणलं संबळ होईल लोकाला देण्यापेक्षा आपलं घरातले घरात खाईल म्हणलं.
ते म्हणतात का नाही, ज्याचं भलं करायला जावं ते म्हणताय माझंच खरं. हां, तर नुसतं असा टांगड्या फकत चलतो या. बरं गावताला जाय नाही, कुठं काय करा नाही. हा, गावताला जावं, शिर्डीला खाया. कुठं ती तुम्हाला सांगते, हे आणलं होतं बाटूक त्यानं, बाटूक अंड्याला शिर्डे खाते 2 दिवस झालं. खाया पिया घातलं तर तुम्हाला सांगते अजून तिला ही होतेली लेकरं होतेली त्याचंच भलं होईल. पण नाही हो का, हे पोरं काय काय सुद्धा ठेवा नाही. हो का माझा ब्रश, हो का माझा ब्रश घेऊन आहे का, केलं ब्रशाचं माझ्या वाटोळं आहे का. हे असं आहे हो का, हो का हे असं. कुणाला बोलायला सांगा. आपण जर बोलायला गेलं तर काय म्हणतोय माहितीये का, माझ्या लेकराला डोळ्यात घातल्यावानी करते, हाडेक झिडीक करते माझ्या लेकराला. कशाला बरेच घेतलाय ती तू काय कहाण वागता जार बरेच हो का, लागली कायदाशीन वरडायला. टाक ती खाली खाणार द्या कसलं बी घालतं का तोंडात. हे सात घाण्यारडे आमच्यापेक्षा, दोघं नवरा बायकोला हे आम्हाला घाण्यारडे म्हणायला लागले. बघितलं का, कसला बी बरेच घालतोय ती फेकू तिकडे. हो का, दिला फेकून. हे असं माजलेवानी आहे काम. हं? कसल्या आणि ह्या बायाला तर कोणी बोला नाही काय करणार, पण हे बाया तर ताव धरूनच येते. मग काय हिच्या मनात आहे काय कळा नाही मला. माझ्या नाही काय मनात, माझ्या मनात असतंय ती मी बोलून दाखवतो. ह्यांचं मन काय आहे माहितीये का, मी तर राहावं नाही, मी तर राहावं नाही असं ह्यांच्या मनात आहे. पण ह्यांच्या बापाला सुद्धा तुम्हाला सांगते मी भेट नाही भावा बहिणींनो. आम्ही माग पुढे बोलत नाही, कळलं. कोणाबद्दल नका राहू मग. आणि तू कोण मला कालची कुत्री, मी तर सांगितलंय. मी जर वेळेस सांगते. आता कसं झालंय माहितीये का भावा बहिणीनं, लापाट मी नाही झाली, लापाट ही मला झाली ती बोलून बोलून. बरोबर आहे का नाही. लापाट कोण झाले आता तुम्हीच न्याय निवाडा करा ह्याचा. कोण झाले आता, हे काय म्हणते ते मला सारखं, इथं राहायचं नाही, इथं राहायचं नाही, इथं राहायचं नाही. मी जाते का इथनं, मी जात नाही. मग आता लापाट कोण झाले, कोण झाले मला सांग. लापाट आवला दे, लापाट झाले ते. हो लागले पोराला ग बाई, गुडघ्याला लागले. लापाट आवला द्यायची, लापाट झाल्यात मला बोलून बोलून बोलून. तो का त्या मला भांडायच्या नादात त्या लेकरांवर सुद्धा ध्यान नाही ह्यांचं. लागलं आता एक तुम्हाला सांगते, सकाळपासून किरकिर किरकिर करून मला गेलाय बरं का हितनं. पण येईलच, दारू पिऊन येईल, दारू पिऊन येईल आणि आमच्या मागं लागल. लागलो कुठं निघून तरी जावं भावा बहिणीने ह्याच्या बिहानं, कुठं निघून जावं सांगा तुम्ही. आता मला तर काय, माझं इतकं डोकं दुखतंय तुम्हाला सांगते. हा, काय त्या भावा बहिणीला सांगताय, भावा बहिणीला ही गाडीवर येऊपर्यंत पडते ती. आम्हा पडतंयच. ही करते ती. आणि मग मी आज झोपली म्हणून कॅमेरा आज घेऊन काय आलो तो. तुम्ही रोजच झोपताय? हो, रोज तू येऊन माझ्या उषा पायथ्याला बसतीच बसतीस. मी. हो, तुमच्या तीच म्हणलं, आईला उठलेली असते. उषा पायथ्याला येऊन बसती बघा ती माझ्या रोज. रोजच हा, गाडीवर येऊन गांडी नसतो परतच पडताय की मग. हा, आणि ही काय करते ती? ही कुठं भावा बहिणीला म्हणते. मी म्हणलं आज व्हिडिओ मध्ये दाखव. हो, आज झोपल्या नेमकं ते झालं. तेच म्हणलं. माझं कालपासून झालंय भांडण. हो, मायरीचं पप्पा, बाया मायरीचं पप्पा येऊन दाखवा त्याचं मायरीचं पप्पा. आणि माझ्याच काय कोण मालक झाले काय, मी 3 दुपारा उठीन. मला बोलायचं काय संबंध नाही कोणाचा. आणि तिकडे 10 वाजता उठाय, आपलं 12 वाजता उठा. गाडी नवा त्या ढुंगणा ऊन असतो पर्यंत का पडा ना, काय घेणं देणं पडलंय आम्हाला. काय आमच्याकडे लक्ष्मी ही व्हायची आहे काय. हा, 10 दिवस झालं तुम्हाला सांगते, कामाला जाय नाही, धंद्याला जाय नाही. आता बरंच माझ्या भावा बहिणीचा काय प्रश्न आहे तर त्याची उत्तर मी देणार आहे बरं का भावा बहिणीनं. म्हणजे भरपूर काय गोष्टी तुम्हाला सांगते आहे त्या तुमच्या अभिमानात काय प्रश्न असतात त्याचं बी बोलावं लागतंय. बोलणार मी त्याचं नाही असं बी नाही. तर आज आहे शनिवार, बघा हे पायाला असं झालंय बघा. तुम्हाला मागच्या कॅमेरानं दाखवते मी. त्याच्यावर क्रीम लावली ती माशी. हो का, असं पाय झालाय माझा आणि पाय सुजतोय. तो सुजलाय किती पाय दिसतोय का माझा. हो का, हात पाय सुजते ते माझं गोळ्याने. हो का, असं झालं ते. हो का, माशा कशा बसल्या ते टूप लावली ती. असं असा विषय झालाय बघा त्याचा. अयो, काय करावं काय नाही, मला डोकं चाललं नाही माझं. असलं कसलं फंगल आलंय काय कळा नाही. आणि ती पार वर सरच चाललंय. हो का, हे असं. आणि माझा हात पाय बघा किती सुजले ते. हात पाय माझं हे झाले ते, सुजले ते झालंय. तुम्हाला सांगते काय सांगायचं तुम्हाला, हा हे बरं आहे म्हणायचं. आणि माझी तब्येत नसते भावा बहिणीनं बरोबर खरं म्हणायला गेलं तर. आता मस्त लोकांना वाटतं सारखे आजारी आता हाईच आजारी तर आजारीच म्हणणार ना, असा विषय झालाय ना. जास्त बोलू बी वाटत नाही मला.